तूळ राशी 15 ते 21 सप्टेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। तूळ राशी ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा संपून लवकरच तिसरा आठवडा सुरू होणार आहे। हा आठवडा अनेक अर्थाने खास असणार आहे, कारण सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे। तसेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहणाचा योग जुळून आला आहे। त्यामुळे सप्टेंबरचा तिसरा आठवडा तूळ राशीसाठी महत्त्वाचा असणार आहे। नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यावसायिक करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या आठवड्यात कसे असेल, चला जाणून घेऊयात। सप्टेंबरचा हा आठवडा तूळ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरेल। या आठवड्यात तुमची सर्व प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होतील। या राशीच्या लोकांना ज्यांना इच्छित पदोन्नती किंवा बदली मिळवायची आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते। जर तुमचा जमीन किंवा इमारतीशी संबंधित वाद असेल तर तुम्ही तो सोडवण्यात यशस्वी व्हाल। या आठवड्याचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी शुभ फळ घेऊन येणार आहे। हा आठवडा तुमच्यासाठी यश घेऊन येणार आहे। तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती आणि वाहनाचे सुख मिळू शकते। स्पर्धांची तयारी करणाऱ्या या राशीच्या लोकांना मोठे यश मिळू शकते। या आठवड्यात तुमच्या कोणत्याही मोठ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात। तूळ राशी, तुम्ही जे म्हणाल ते बोलाल आणि जे बोलाल ते बरोबर बोलाल। आव्हानात्मक परिस्थितीतही तुम्ही राजनैतिक भूमिका घेण्यात कुशल आहात। हे आश्चर्यकारक नाही, कारण तुम्ही न्यायाचे प्रतिनिधित्व करणारी राशी आहात। तथापि तुम्ही अनेकदा शांतता राखण्यात इतके गुंतून जाता की तुम्ही स्वतःच्या गरजा पूर्ण करायला विसरता। गुरुवार 18 सप्टेंबर रोजी बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करेल। तुमचा आवाज उंचावेल आणि तुम्हाला बोलण्यास मदत करेल। या काळात तुम्ही अजूनही तडजोड आणि शांततापूर्ण निराकरणावर लक्ष केंद्रित कराल, परंतु तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी बोलण्यासाठी देखील बोलावले जाईल। या वेळेचा वापर तुमच्या शब्दांच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी करा आणि बोलण्यापूर्वी स्वतःवर दबाव आणणे थांबवा। ही ऊर्जा तुम्हाला प्रेमसंबंध पुन्हा जिवंत करण्यास किंवा तुमच्या कारकिर्दीत प्रगती करण्यास मदत करू शकते, म्हणून तुमच्या शब्दांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवू नका। आठवड्याच्या सुरुवातीला तूळ राशीचा चंद्र कष्टाळू वाटेल। तुम्ही कठोर परिश्रम कराल आणि तुमचे सर्वस्व पणाला लावाल, कारण विशाल गुरु प्रेरणादायी ठरतो। तुमच्या योजना काळजीपूर्वक आखताना तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याचा विचार तुमच्या मनात असेल। बुधवारी सिंह राशीतील चंद्र तुमच्यासाठी इतरांसोबत अधिक संवाद साधण्यासाठी आणि मित्र बनवण्यासाठी एक मार्ग तयार करतो। हा काळ खूप उत्साहवर्धक असू शकतो, कारण तो तुम्हाला इतरांशी उत्तम संवाद साधण्यास आणि त्यांच्याकडून शिकण्यास मदत करतो। ज्यांचे अनुभव तुमच्या मनाशी असलेले नाते पुन्हा जागृत करण्यास देखील मदत करू शकतात। 21 सप्टेंबर रोजी कन्या राशीतील ग्रहण हा स्वतःची काळजी घेण्याची आणि स्वतःसाठी तिथे राहण्याची शपथ घेण्याचा एक चांगला काळ आहे। तुमच्या जोडीदारावर लक्ष केंद्रित करण्यापूर्वी पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये शनी पुन्हा मेष राशीत प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला स्वतःशी असलेले नाते मजबूत करायला शिकले पाहिजे। तूळ राशी, या आठवड्यात तूळ राशीच्या महिलांसाठी करिअर वाढीस आणि नातेसंबंध स्थिरतेला चालना मिळेल। अविवाहित महिला मित्रांद्वारे एखाद्या नवीन व्यक्तीला भेटू शकतात, तर वचनबद्ध महिलांना प्रवास आणि जोडीदारासोबत अधिक घट्ट नातेसंबंध आवडतात। कुटुंबाचा पाठिंबा समस्या सोडवेल। आठवड्याच्या अखेरीस सुसंवाद निर्माण करेल। करिअर नवीन जबाबदाऱ्या, प्रकल्प आणि परदेशातील संधी घेऊन येईल। नेटवर्किंगसह नवीन संधी उघडेल। गुंतवणूक, मालमत्ता, व्यवसाय आणि नातेवाईकांकडून मिळालेल्या मुदतीमुळे आर्थिक स्थिती सकारात्मक राहते। आरोग्यासाठी डोकेदुखी, डोळ्यांचा ताण आणि झोपेची काळजी घेणे आवश्यक आहे। विश्रांती आणि कमी स्क्रीन टाईम आवश्यक आहे। तूळ राशी, या आठवड्यात तुम्हाला अंतर्गत आणि बाह्य दोन्ही बाजूंनी सुसंवाद आणि संतुलन स्वीकारण्याचे आमंत्रण आहे। सूर्य भागीदारी आणि सहकाऱ्यांच्या विचारांवर भर देतो। वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधांमध्ये बंध वाढवतो। शुक्राच्या प्रभावाखाली प्रेमसंबंध फुलतात। संबंध मजबूत करणारे सामायिक अनुभवांची योजना करा। आर्थिकदृष्ट्या आवेगपूर्ण निर्णय टाळून पर्यायांचे काळजीपूर्वक परीक्षण करा। शनी भविष्यातील स्थिरता सुरक्षित करण्यासाठी धोरणात्मक नियोजन करण्याचा सल्ला देतो। करिअर मार्ग एक अनपेक्षित संधी देऊ शकतात। अनुकूलता आणि मोकळेपणाला प्रोत्साहन देऊ शकतात। आरोग्याच्या विचारांमध्ये क्रियाकलाप आणि विश्रांती दरम्यान समतोल राखण्याची आवश्यकता आहे। समग्र कल्याणाला समर्थन देणारे दिनचर्या ठेवा। तुमचा आत्मा उंचवणाऱ्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हा, कारण हे संवाद सकारात्मकता वाढवतील। कलात्मक प्रयत्न विश्रांती आणि सर्जनशीलता आणतात, ज्यामुळे नित्यक्रमातून आवश्यक सुटका मिळते।
संघर्ष निराकरणात न्याय आणि निपक्षतेची थीम स्वीकारा. परस्पर गतिशीलता वाढवा. हा आठवडा तुम्हाला वैयक्तिक इच्छांसह जीवन ध्येयांचे सामंजस्य करण्यास प्रोत्साहित करतो. विचारशील वाढ आणि परस्पर समंजसपणाचा काळ सुरू करतो. एकंदरीतच पाहता तुळ राशीसाठी सप्टेंबरचा हा तिसरा आठवडा चांगला असणार आहे. तुमचे उत्पन्न वाढेल. नोकरदारांसाठी हा आठवडा खूप चांगला असेल. नोकरीत तुमच्या चांगल्या कामामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. हा आठवडा व्यापारी वर्गासाठीही चांगला असेल. या आठवड्यात प्रेमजीवन खूप चांगले राहील आणि आरोग्यही मजबूत असेल. तुम्ही आयुष्यात काहीतरी मोठे करण्याचा दृढ निश्चय कराल आणि यामुळे तुम्हाला मोठे यश मिळेल. हा आठवडा तुमच्या प्रेमजीवनात संतुलन आणेल. तुमच्या जोडीदाराशी परस्पर सुसंवाद सुधारेल. अविवाहित लोक त्यांच्या जीवनसाथीला एखाद्या सामाजिक कार्यक्रमात भेटण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्ये नवीन ताणीव उत्साह असेल. तथापि मत्सर किंवा संशय यासारख्या भावना आठवड्याच्या मध्यात नातेसंबंधांवर परिणाम करू शकतात. जर तुम्ही संयम आणि संवादाची मदत घेतली तर प्रेमजीवन सुरळीत राहील. तुळ राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा असेल. शुभ क्रमांक 2 असेल. शुभ दिवस सोमवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की या आठवड्याच्या सुरुवातीला सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. एकंदरीत पाहता तुळ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.